हॅलो नमस्ते. स्वागत मॅरिन कोरेच्या इंग्लिश टू मराठी चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी एक चांगली कहाणी सांगेन. कशाला म्हणजे तुम्ही तुमच्या पोराबाळाबरोबर बसून घरात हे कहाणी तुम्ही इंग्लिशमध्ये त्यांना तुम्ही सांगा, म्हणजे पोरं पण खुश आणि तुम्ही पण इंग्लिश शिकाल. एका काळात एक शेतकरी होता आणि त्याच्या शेतात काम करायला दोघं जनावर होते. एक होता गाढव आणि दुसरं बैल. एक दिवस हे गाढव आणि बैल दोघं पण एकामेकाकडं बोलत बसले होते आणि शेतकरी झाडाच्या पाठीमागं बसून त्यांचं बोलणं ऐकत होता. आणि शेतकरी एवढा हुशार होता की जनावरांचं बोलणं आणि बोली त्याला समजत होतं. त्याला एक कला होती त्यांचं बोलणं समजून घ्यायला. आणि बैल एक दिवस त्या दिवशी बोलला गाढवला की तो फार थकलाय, राबला एवढा, शेतात एवढं राबला होता त्या दिवशी की तो फार थकला होता. मग गाढवनी त्याला जबाब दिला, तू कशाला एवढं राबतोस? तू खायचं, जेवायचं आणि मौज मस्ती करायचं आणि मजेने राहायचं दिवसभर. बैल म्हणायला लागला की तू फार लकी आहेस, फार नशिबान आहेस. गाढवला, तू फार नशिबान आहेस. मग गाढवनी त्याला एक सोचणी दिली. त्याला बोलला की तू आता ढोंग कर की बरं नाही म्हणून ढोंग कर, आणि जमिनीवर गुंठली मारून आणि बरं नाही म्हणून रड तू, आजारी आहे म्हणून. मग शेतकरी ऐकेल. मग त्यांना दोघा जनावरांना माहिती नव्हतं की शेतकरी झाडाच्या पाठीमागं होता. ओके. मग शेतकरी विचार केला की ह्यांना एक धडा शिकवायला पाहिजे. ओके. मग काय केला, गाढवकडे गेला आणि शेतकरी बोलला, आता माझ्या बैलाला बरं नाही, तू आता मला आज मदत करायला पाहिजे. मग तर गाढव दिवसभर राबला शेतात आणि दमला, धाप आली त्याला. सर्व शेतातलं काम केलं आणि संध्याकाळी तो शेतकरीकडे गेला. मग शेतकरी गाढवला बोलला, आता तुला कळालं की कधी पण आळसी नाही राहायला पाहिजे. तो गाढव एक धडा शिकला आणि डोकं खाली घालून लाजून पळायला लागला. ही छोटीशी कहाणी आहे. तुम्हाला मी मराठीमध्ये बोलले. आता हीच कहाणी मी इंग्लिशमध्ये बोलेन आणि शब्द मी बोर्डवरती लिहिले इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. ही छोटीशी कहाणी आहे आणि तुम्ही ऐका. धडा शिकवायला हे कहाणी मी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलते. फार्मर म्हणजे शेतकरी. आर्ट म्हणजे एक कला. डॉंकी इज गाढव. बुल बैल. बिहाइंड इज पाठीमागं. हार्ड वर्क राबलो, मेहनती. प्रिटेंड ढोंग करायचं. आणि धडा, ह्या कहाणीमध्ये आम्ही एक धडा शिकतो. आता मी इंग्लिशमध्ये कहाणी तुम्हाला सांगेन. एका काळात, वन्स अपॉन अ टाइम, there was a very hard working farmer. Once upon a time, there was a very hard working farmer.
hard-working farmer. Once upon a time, there was a hard-working farmer. He had a special art of understanding the language of the animals. He had an art of understanding the language of animals. One day he saw his donkey and his bull. One day he saw his donkey and his bull talking to each other. बोलत होते एकमेकाशी. He hid behind a tree and listened. झाडाच्या पाठीमागे उभा राहिला आणि ऐकलं. बैल, bull, I am tired. I worked so hard in the field today. आज मी फार दमलो आणि फार कष्ट काढले मी शेतात. मी फार राबलो शेतात. गाढव, donkey, why do you work so much? कशासाठी तू एवढं राबतोस? तू खायचं, जेवायचं आणि मजा करायचं. Eat and enjoy the whole day. Why do you work so much? Eat and enjoy the whole day. बैल आता बोलतो. The bull, you are very lucky. What do I do to live like you? तुझ्यासारखं राहायला मी काय करू? मग आता गाढव सांगतो त्याला. You pretend, ढोंग कर. You pretend to be ill. बरं नाही सारखं तू ढोंग कर. आजारी आहेस म्हणून. To be ill. And roll on the ground. जमिनीवर पडून आपण तळमळायला पाहिजे. आणि आजारी आहे म्हणून दाखव. Then the farmer who knew everything thought of teaching a lesson, धडा शिकवायला. To the donkey, he went to the donkey and the farmer talks. Since the bull is ill, बैलाला बरं नाही आज, you will have to help me today. म्हणजे तू मला आज मदत करायला पाहिजे. गाढव शेताला जातो. He worked the whole day and panted. Panted. And he did all the work in the field. दमला, धाप आली त्याला आणि सर्व काम केलं शेतात, field. In the evening, संध्याकाळी, the farmer went to the donkey. शेतकरी गाढवाकडे गेला. शेतकरी बोलतो आता farmer. So donkey, I hope you learnt a lesson never to be lazy again. म्हणजे आळशी कधी राहू नये आता तू शिकलास ना सबक. The donkey who had learnt a lesson, आता तो एक धडा शिकला. He lowered his head in shame and went away. छोटीशी कहाणी आहे. पोरांबाळावर बसून तुम्ही बोला. You sit with your children, talk and enjoy. And like this I will put many more stories for you, my dear people, so that you will listen and speak in English. It's very important to speak. After some time, after some lessons I have taught you, I will tell you which books you have to read. Very simple books. You start reading. After reading simple books, you can read difficult books. It is not difficult to learn a language. जसं मी मराठी शिकले ऐकून, तसं तुम्ही पण शिकाल इंग्लिश माझं ऐकून. आणि हर एक टाईमला नवीनच धडा घालेन मी. तुम्हाला भरपूर कहाण्या सांगेन. कशाला म्हणजे तुम्ही ऐकून माझं इंग्लिश लँग्वेज यू विल स्टडी. जसं की ते प्रनाऊन्सिएशन म्हणतो मी, जसं वाचणं ना करेक्टली परफेक्टली करायला पाहिजे. माझी बाकीचे इंग्लिशमध्ये लेसन्स मी केलेले ते पण धडा तुम्ही ऐका. मी त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रॅमर घातले. आय हॅव टॉट इंग्लिश ग्रॅमर. नाव वन्स अगेन आय विल रीड दिस वर्ड्स. English into Marathi. Farmer means शेतकरी. Art means kala. Donkey is gadav. Bull is bail. Behind is पाठीमागं. Hard work राबलो, मेहनती. Pretend ढोंग. Thank you, my dear viewers, and see you in my next video.